आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री भूपेश कडुलकर साहेब यांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पालघर जिल्हा सर्व पदाधिकारी, महिला मंडळ व युवा कार्यकर्ते. नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र. वसई-विरार परिसरातील 4 महत्त्वाच्या बातम्या आपण आज पाहणार आहोत. पर्यटन स्थळांवरील बंदीमध्ये वाढ. वसई-विरारमध्ये 5 नवीन वीज उपकेंद्रे. आज वसईत सर्वपक्षीय लोकशाही बचाव मोर्चा. सर्पदंशाने विरारमध्ये इसमाचा मृत्यू. पावसाळा सुरू होताच वसई-विरार परिसरातील निसर्गरम्य धबधबे, नद्या आणि समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडू लागल्याने प्रशासनाने यापूर्वी 15 जुलैपर्यंत घातलेल्या पर्यटन बंदीच्या कालावधीत वाढ केली आहे. पावसाळ्यात अनेक अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून पाण्यात उतरणे, स्टंटबाजी करणे, उंच ठिकाणाहून उड्या मारणे आणि पाण्याचा अंदाज न घेता प्रवाहात जाणे यासारखे धोके पत्करतात. त्यामुळे बुडण्याच्या आणि पाण्याच्या वेगात अडकण्याच्या घटना घडतात. नुकतीच अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर 4 पर्यटक बुडाले होते. त्यातील 2 वाचवण्यात यश आले तर 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. तसेच तानसा नदीतही एका 34 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आदेशानुसार वसई, नायगाव आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 ऑगस्टपर्यंत तर अर्नाळा, विरार, पेल्लार, मांडवी, बोलीज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 जुलैपर्यंत पर्यटन बंदी लागू असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वसई-विरार शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी विजेची मोठी समस्या निर्माण होत आहे. भविष्यात अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने वसई-विरार शहरात 5 नवीन 22 केव्ही क्षमतेची उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. वसई-विरार शहरात विजेच्या वाढत्या मागणीमुळे सध्या कार्यरत असलेल्या वीज उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत असून काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन महावितरणने शहरात आणखीन 5 नवीन 22 केव्ही क्षमतेची उपकेंद्र उभारण्याची योजना आखली आहे. ही उपकेंद्रे विरार पश्चिम, HDIL, विरार पूर्व, कणेर, मनवेलपाडा, वसई फाटा आणि पेलार या भागात प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रस्तावाला वरिष्ठ स्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीत आंदोलन स्थळावरून जबरदस्ती हटवणे तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या तरुणांना झालेली मारहाण या विरोधात देशभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. नीट पेपर फुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पोलिसांकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वसई सर्वपक्षीय लोकशाही बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टी यांच्यातर्फे संयुक्तपणे बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता पार्वती क्रॉस माणिकपूर मैदानापासून वसई ST डेपोपर्यंत लोकशाही बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. विरारमध्ये घोणस जातीच्या अत्यंत विषारी सापाने दंश केल्यामुळे एका 62 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वसंत गणू पाटील, वय 62, राहणार विरार पूर्व, राईपाडा असे मयत इसमाचे नाव असून 15 जुलैला रात्री 8 वाजताच्या सुमारास घोणस जातीच्या सापाने त्यांना दंश केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने महापालिकेच्या जीवदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांना तेथून नालासोपारा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले. उपचार सुरू असतानाच त्यांचा 19 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.